सध्याच्या राजकारणात एक आदर्श नेता कसा असावा असा प्रश्न कुणी केला तर अनेकांचं पहिलं उत्तर येतं नितीन गडकरी. स्वच्छ प्रतिमा, विकास कामांवर भर आणि एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया ही ओळख. पण आता हाच नेता गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडला आहे आणि आरोप लावले आहेत अंजली दमानिया यांनी, ज्या आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि धाडसी आरोपांसाठी ओळखल्या जातात. दमानिया यांनी असा दावा केला आहे की रस्ते आणि टोलमधून मिळालेला पैसा थेट आयडियल कंपनीत येतो आणि तिथून तो पैसा गडकरी यांच्या मुलांच्या, जे की निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या कंपन्यांकडे वळवला जातो. एवढंच नव्हे तर 3200 कोटींचं कर्ज असतानाही बँकांना फक्त 300 कोटी रुपये देऊन सेटलमेंट करण्यात आली, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. तसेच नितीन गडकरी यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं, पण हेच नितीन गडकरी टोलच्या माध्यमातून प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात आहेत, असे गंभीर आरोप देखील दमानी यांनी केले आहेत. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर गडकरी हे असे नेते आहेत ज्यांच्यावर सहसा कोणी टीका करत नाही. स्वच्छ आणि कर्तव्यदक्ष प्रतिमेमुळे विरोधकही थोडंसं अंतर ठेवतात. पण दमानी यांच्या या आरोपांनी गडकरींच्या प्रतिमेला थेट धक्का दिला आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशभरात चर्चेला ऊत आला आहे. काही जण म्हणतात दमानिया यांचे आरोप धक्कादायक आहेत आणि तातडीने चौकशी व्हावी, तर काही जणांचा सूर वेगळाच आहे. त्यांच्या मते हे आरोप निव्वळ राजकीय हेतूने करण्यात आले आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही. सत्य काय आहे हे तपासानंतर समोर येईलच, पण यामुळे नागपुरात आता अंतर्गत शह कटाशह सुरू झालाय असा देखील अर्थ घेतला जातोय.